खानपे कोंदिवडे ज्या रस्त्याची व्यथा ज्या मुलींनी दाखवली होती त्या ज्योत्स्नाचे वडील आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की नेमका त्यांना कसं वाटतं आता की आपल्या मुलीने जी आहे ती रस्त्याची व्यथा मांडली. ज्योत्स्नानी या सोशल मीडियाच्या माध्यमातून रस्त्याची व्यथा मांडलेली आहे. काय सांगाल? केलं झालं हे उत्तम झालं, कारण इतर लोकही लक्ष देत नाही ह्या रस्त्याकडे. कारण येता जाताना पोरींना त्रास होतो. ग्रामीण भागातल्या रस्त्यांची ही व्यथा जी आहे ती आता सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगभर पसरलेली आहे. आपल्या मुलींनी रिपोर्टिंगच्या शैलीमध्ये ही व्यथा मांडलेली आहे. कसं वाटतं? मला तर अभिमान आहे तिचा, कारण का जे काम जेंट्स लोकांनी करायचं असतं ते मुलींनी आज केलं आहे. याच्याबद्दल मला अत्यंत हे वाटलं. काय सांगाल तुमच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातले रस्त्यांची काय परिस्थिती आहे? विशेषतः जे अत्यंत ग्रामीण भाग आहे आतमधला, जसा हा खानपे कोंदिवडे रस्ता आहे, असे अनेक जिल्ह्यातले रस्ते आहेत, राज्यातले रस्ते आहेत. त्या ग्रामीण भागातल्या रस्त्याची ही खरं व्यथा आहे की त्या रस्त्याला खड्डेमय साम्राज्य निर्माण झालं आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल? रस्ते तर आमच्या साईडला सगळे तसेच दिसणार आहेत तुम्हाला, कारण हा खांडपे कोंदिवडे पण तसाच झाला आहे. एक खांडपे मुळगा सांडशी पण तसाच झालेला आहे. तुम्ही बघू शकता जाऊन कधी पण. शासकीय अधिकारी दुर्लक्ष करतात. हां, शासकीय अधिकारी दुर्लक्ष करतात. इथले सामाजिक कार्यकर्ते घारे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया. सर, काय सांगाल नेमकी ह्या ग्रामीण भागातल्या रस्त्याची व्यथा आता आपल्या परिसरातील मुलींनी जी आहे ती मांडलेली आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण याच्याकडे कसं पाहता? काल जो मुलींचा व्हिडिओ व्हायरल झाला तर तो लोकशाहीला एकदम त्या मुलींचं जे स्पीच आहे ते 12 लाख काहीतरी लोकांनी तो स्पीच पाहिला. मला अनेक पत्रकार अनेक संपादकांचे कॉल आले, मी पाहिले ते. पण हा जो रोड आहे ह्याची जी दुरावस्था आहे ती प्रचंड दुरावस्था आहे. आणि हा शासकीय कर्मचारी अधिकारी इकडे फिरकतच नाही, ते राजकीय पुढाऱ्यांच्या आजूबाजूला फिरत असतात. या रस्त्याकडे जूनपासून आतापर्यंत कुठला अधिकारी फिरलेला नाही आहे. मी स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागात कॉल केले होते का आडिवली ते बोट रिसॉर्ट हा रस्ता खराब आहे, त्यामध्ये 3 नंबरची खडी वापरून डांबरीकरण केलं आहे. 1 नंबर 2 नंबर खडी वापरलीच नाही. मग ते पैसे गेले कुठं? तो रस्ता ज्या कॉन्ट्रॅक्टरनी केला आहे त्याच्यावर कारवाई करा तुम्ही असे. आणि हा खांडपा कोंदिवडे रोडबद्दल ज्या मुलींनी व्हिडिओ टाकला आहे तो सत्य व्हिडिओ आहे. आणि मुलींना व्हिडिओ टाकायची वेळ आली म्हणजे राजकीय पुढाऱ्यांनी याच्यापासून शिकलं पाहिजे का हे झेड जनरेशन आपलं मत स्पष्टपणे मांडतात, त्याचा मला आदर आहे. एकंदरीत आपण म्हणालात की रस्ते होतात, मात्र ज्या पद्धतीत व्हायला पाहिजे त्या पद्धतीत होत नाही आहे. कुठेतरी भ्रष्टाचार होतो या रस्त्यांमध्ये. 100% भ्रष्टाचार होतो आहे. अधिकारी राजकीय पुढारी यांची सगळी टक्केवारी ठरलेली असते, त्याच्यामुळे हे नुकसान आहे. आणि ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हा जो पैसा आहे हा जनतेचा टॅक्सचा पैसा आहे, हे अधिकारी विसरतात. ज्या विभागात अधिकारी काम करतो त्या अधिकाऱ्याने हा रस्ता जर व्यवस्थित केला असता तर ही वेळ आली नसती. आपण बघतोय सध्या हा खानपे ते कोंदिवडेचा रस्ता आहे आणि याच रस्त्यावरती ज्या शाळकरी विद्यार्थ्यांनी जी आहे ती व्हिडिओ जी आहे ती आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत व्हायरल होत आहे. आता तरी प्रशासनाला जाग येईल का आणि प्रशासन यावर उपाययोजना करेल का हे खरं पाहणं तितकं महत्त्वाचं ठरणार आहे. राज वैशम पाहण, TV9 मराठी, कर्जत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.